जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। परमार्थ आणि विज्ञान या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। आजचा आपला विषय आहे प्रपंच आणि परमार्थ। आठवड्यातून 2 दिवस आपला हा सत्संग सुरू असला तरी 2 दिवसामध्ये आपण 3 ग्रंथांचा अभ्यास करतोय। दासबोध, परमार्थ आणि विज्ञान आणि भगवद्गीता। कुठलेही आध्यात्मिक ग्रंथ म्हटलं की त्यामध्ये नरदेह, प्रपंच, परमार्थ, माया, जग, ईश्वर, ब्रह्म ह्याच गोष्टी सातत्याने त्या ठिकाणी मांडायच्या असतात। त्यामुळे पुनरावृत्ती होण्याची शक्यता भरपूर आहे। पण परमार्थामध्ये सतत तेच सांगावं आणि तेच ऐकावं त्याला पारमार्थिक साधना म्हणतात। त्यामुळे हा इथला दोष नसून ती आपली साधना आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय। आज आपल्या समोर आहे की प्रपंच आणि परमार्थ मानवी जीवनाचे हे 2 अविभाज्य अंग आहेत। आता परमार्थ आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे असं सर्वच जण समजतात असं मात्र अजिबात नाही। पण प्रपंच म्हणजे नेमकं काय आहे, परमार्थ कशासाठी करायचा आहे याविषयी विवेचन या ठिकाणी आज आपल्याला करायचं आहे। आता हा प्रपंच ज्याला आपण म्हणतो तो प्रपंच म्हणजे काय? सामान्यपणे मी, माझे कुटुंब आणि त्यामध्ये चाललेले माझे व्यवहार ह्याला आपण आपला प्रपंच असं म्हणतो। परमार्थामध्ये प्रपंच शब्दाची व्याख्या मात्र एकदम वेगळी आहे। त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्रपंच म्हणजे नेमकं काय आहे तर 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, अंतःकरण पंच, त्यानंतर 5 प्राण, 5 विषय या सगळ्यांचा आपापसात चाललेला जो गोंधळ आहे त्याला प्रपंच असं म्हणतात। आणि हा प्रपंच जो आहे तो सर्व योनीमध्ये जन्माला आलेल्या जीवांच्या मागे सतत चाललेला आहे। तर इतर जे प्राणी आहेत, मानव देहा व्यतिरिक्त इतर जे प्राणी आहेत ते फक्त प्रपंचच करतात। त्यांना परमार्थाची जाणही नाही, परमार्थाविषयी माहितीही नसते आणि पारमार्थिक विकास करून घेण्या इतकी बुद्धी सुद्धा त्यांच्या ठिकाणी अजिबात नसते। परंतु नरदेह लाभलेल्या जीवाला मात्र प्रपंचासोबत परमार्थ जर त्यांनी व्यवस्थित सिद्धीला नेला तर नरदेहाचा संपूर्ण विकास, नरदेहात आलेल्या जीवाचा संपूर्ण विकास त्या ठिकाणी होतो। पूर्णात पूर्ण मुदच्यते इथपर्यंत मानवी जीवनाचा विकास त्याला करता येतो। मग आता हा प्रपंच म्हणजे नेमकं काय करायचं आहे, प्रपंच म्हणजे नेमकं काय तर 5 विषयांकडे सतत जो चित्ताचा ओढा चाललेला आहे आमचा, पंचविषयातून सुख मिळेल ह्या कल्पनेने सतत 5 ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना आम्ही राबवतो आणि बाहेरून सुख गोळा करून आणण्याचा सतत प्रयत्न करतो। तर हा जो प्रयत्न आमचा सतत चाललेला आहे पण त्यातून म्हणावं तितकं सुख मात्र अजिबात मिळत नाही असं ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला सुखप्राप्तीसाठी काहीतरी वेगळा विचार करावा असं वाटतं आणि मग परमार्थाच्या दिशेने थोडाफार विचार करण्याची आम्हाला त्या ठिकाणी आतून प्रेरणा मिळते। तर हा प्रपंच नेटका करायचा म्हणजे काय आहे, मानवी जीवनाचे हे 2 अविभाज्य अंग असं आपण सुरुवातीलाच म्हटलं। दासबोधामध्ये फार सुंदर एक ओवी आपल्या समोर आहे।
आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. जे प्रपंचासोबत परमार्थही साधण्याचा प्रयत्न करतात त्यांना समर्थ रामदास स्वामी विवेकी असं म्हणतात. म्हणजेच जे फक्त प्रपंचच करतात ते अविवेकी आहे असं या ठिकाणी त्यांनी सहजच न लिहिता सांगून दिलेलं आहे. आता आधी प्रपंच करावा नेटका, आधी करावा नेटका म्हणजे नेमकं काय आहे? प्रपंच नेटका करणं म्हणजे नेमकं काय आहे? पत्रद्वारा दासबोध अभ्यासाच्या निमित्ताने ज्या वेळेला डिसेंबर महिना आला की आम्ही प्रचारासाठी बाहेर पडत असो आणि पदासाठी अनेक भगिनींना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असो, त्यावेळेला एक मुख्य गोष्ट अशी लक्षात आली की सर्वांना समर्थ माहिती नसतील, त्यांनी काय काय लिहून ठेवलेलं आहे ते माहिती नसेल, पण ही जी ओवी आहे आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, ही मात्र ओवी सर्व भगिनींना माहिती असायची. आणि प्रचारासाठी आपण गेल्यानंतर की ह्या परीक्षा 3 वर्षाच्या असतात, आपण द्याव्या, आपल्याला त्याचा खूप फायदा होतो, मानसिक स्तरावर सुख शांती समाधानाचा शोध घेण्यासाठी या दासबोध ग्रंथाच्या अभ्यासाचा खरंच खूप छान उपयोग होतो असं त्यांना समजून सांगत असताना त्या आपल्याला ही ओवी पहिल्यांदा ऐकवायच्या. अहो समर्थांनीच नाही का सांगितलं की आधी प्रपंच करावा नेटका, मग आम्ही सुद्धा हा प्रपंच जो आहे तो सतत नेटका करण्याचा प्रयत्न करतोय. आता नेटका करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे या प्रपंचामध्ये? तर गरजेपुरता करायचा महत्वाचं आहे. नेटका म्हणजे काय? तर गरजेपुरता करायचा, परिमित करायचा, संयमाने करायचा. ह्या पद्धतीने जो प्रपंच करतो म्हणजे प्रापंचिक जबाबदाऱ्या उचलता उचलता सुद्धा आपली स्वतःविषयीची एक जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून जो प्रपंच करतो त्याचा प्रपंच नेटका होतो. आणि जिथं हौस आहे, हव्यास आहे, सतत काही ना काहीतरी मागण्याचा तगादा लागलेला आहे, तो प्रपंच नेटका कसा होणार आहे? सतत आमचं चाललेलं असतं की आम्हालाही परमार्थ करावासा वाटतो हो, पण वेळ तर मिळाला पाहिजे. आमचं कसं चाललेलं आहे लहानपणी ऐकलेल्या एका गोष्टीसारखं की थांब माझ्या लेकराला नाहू घालू दे, थांब माझ्या लेकराचं शिक्षण होऊ दे आणि त्यानंतर आम्ही हे करू. ह्या पद्धतीने सतत परमार्थ जो करायचा असतो तो साठीनंतर करायचा असतो असं आम्हाला वाटतं आणि त्याच्याकडे आमचं सतत काय चाललेलं आहे तर दुर्लक्ष चाललेलं आहे. पण मानवी जीवनात आल्यानंतर दोन्ही गोष्टी कराव्यात असं सर्व संतांचं सांगणं आहे. समर्थही आपल्याला म्हणतात की तुम्हाला प्रपंच आवडतो, त्यात जबाबदाऱ्या आहेत, तो तुम्ही मांडलेला आहे, तो तुम्ही नेटका केलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर समर्थ सांगतात प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. की जीवन जगत असताना आपल्या वाटेला आलेल्या प्रपंचातल्या जबाबदाऱ्या नीट नेटकेपणाने अत्यंत प्रेमाने जबाबदारीने आपण पार पाडायच्याच आहेत, पण स्वतःविषयीची एक जबाबदारी आहे आणि ती म्हणजे परमार्थ सिद्धीला नेणे. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते मानवी जीवनाला शोभा देत नाही. कारण इतर सर्व ज्या योनी आहेत त्या फक्त प्रपंच करतात, फक्त भोग घेत राहिलेल्या आहेत, परंतु या भोगांचा त्याग करून आत्मज्ञान संपादन करायचं असतं याची मात्र जाणीव इतर देहातील जीवांना अजिबात नाही. पण मानवी देहात आलेल्या जीवाला भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीचा विकास करून तिला शुद्ध करून शुद्ध असणाऱ्या परमात्म्याची ओळख हा जीव करून घेऊ शकतो. आणि म्हणून प्रपंचासोबत परमार्थ हा मानवी देहात आल्यानंतर अनिवार्य आहे. तो सगळ्यांना अनिवार्य वाटत नसला तरी सुद्धा पूर्ण सुख ज्याला पाहिजे आहे, अंतिम सुख ज्याला हवं आहे, त्याला परमार्थाशिवाय दुसरी गती नाही. मग प्रपंच सुखे करावा म्हणजे काय करावा? या प्रपंचामध्ये हळूहळू प्रपंच करता करता आपल्याला परमार्थाकडे कसं जाता येईल अशी एक व्यवस्थित मांडणी आपल्या शास्त्रांनी वेदांनी करून ठेवलेली आहे. 4 प्रकारचे आश्रम या ठिकाणी त्यांनी आपल्याला मांडून ठेवलेले आहेत आपल्या समोर. जसं आपण सातत्याने पाहतो की 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ, नंतर माणसांचे 4 प्रकार गेल्या वेळेला आपण पाहिले
की माणसांचे सुद्धा काय आहेत तर 4 प्रकार आहेत, तसं या प्रपंचामध्ये सुद्धा हळूहळू परमार्थाकडे नेण्यासाठी म्हणून 4 प्रकारच्या आश्रमाची मांडणी आपल्या समोर करून ठेवलेली आहे। हे 4 आश्रम म्हणजे कुठले आहेत? पहिला ब्रह्मचर्याश्रम आहे, दुसरा जो आहे तो गृहस्थाश्रम आहे, तिसरा जो आहे तो वानप्रस्थाश्रम आहे आणि चौथा जो आहे तो संन्यासाश्रम आहे। सध्याच्या जीवन पद्धतीमध्ये हे आश्रम, त्यामध्ये आपल्यावर सांगितलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यासाठी जी बंधनं पाळावयाची आहेत ती, यातला कुठलाच विचार सद्यस्थितीमध्ये कोणीही करताना आपल्याला दिसत नाही। पण हळूहळू परमार्थाकडे आपल्याला वळण लागावं, आपण त्या पद्धतीने जीवन जगायला सुरुवात करावी म्हणून अत्यंत सुंदर अशी ही मांडणी जी आहे 4 आश्रमाची ती आपल्या समोर करून ठेवलेली आहे। आता यातला पहिला जो आहे तो आपल्या समोर ब्रह्मचर्याश्रम मांडलेला आहे। पूर्वीच्या काळी मौंज झाल्यानंतर म्हणजे वयाच्या 8व्या वर्षानंतर, 5व्या वर्षी पण मौंज व्हायची, 8व्या वर्षी पण व्हायची, तर 8व्या वर्षानंतर साधारण गुरुगृही शिक्षणासाठी म्हणून त्या मुलांना पाठवत असत। आता गुरुगृही गेल्यानंतर जवळजवळ 12 वर्षे म्हणजे 1 तप गुरुगृही राहून पूर्ण त्या ठिकाणी विद्या संपादन करण्याचं काम ते विद्यार्थी करत असत। आता गुरुगृही जाऊन विद्या शिकणे हा भाग सुद्धा सद्यस्थितीमध्ये राहिलेला नाही, तर घरून शाळेत जाणं ह्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था सुरू झालेली आहे। मग आता फरक कुठे आहे तर गुरुगृही ज्या वेळेला विद्यार्थी जात असत त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे समज दिली जायची की इथं आपण शिक्षण घेण्यासाठी ज्या वेळेला आलेले आहोत त्यावेळेला त्या आश्रमामध्ये शिक्षण घेत असताना जी काही व्यवस्था करावी लागेल त्या व्यवस्थेमध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांनी मदत करायची असे। आता पूर्वीच्या काळी स्वयंपाक जो आहे तो चुलीवर होत असे, त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी जी गुरुपत्नी आहे म्हणजे गुरु आपल्यासाठी जी गुरु माय आहे, गुरु आई आहे, तिला मदत म्हणून स्वयंपाकघरात सुद्धा मदत करायची। त्यानंतर वाळलेली लाकडं जी आहेत ती वाळलेली लाकडं तिला आणून द्यायची। समर्थही आपल्या समोर म्हणतात असुदे अन्न खाऊ नये वडिलांचेही, की आपण आपल्या वडिलांचं सुद्धा अन्न जे आहे ते आयतं खाऊ नये। मग आता हे शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी जे आहेत ते बरोबर तिथं मदत करून शिक्षण घेत असत। हल्ली तर आपण पाहतो की घरात वाढणारे जे मुलं आहेत ते अत्यंत लाडात वाढतात, घरात काम करण्याची त्यांना अजिबात सवय नसते आणि एकुलते एक असतात, 1 किंवा 2च असतात, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सामाजिक जाणीव सुद्धा अजिबात नसते। जे मनात आपल्या येईल ते आपलं पुरवलं जातं, ह्या पद्धतीने जीवन जगण्याची त्यांना सवय लागलेली आहे। मग आता या विद्यार्जनाच्या वेळेला इतर सर्व भोगांकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली असायची। पूर्ण 12 वर्ष त्या ठिकाणी विद्यार्जन करायचं, गुरूंची सेवा करायची, गुरु माय जी आहे त्या ठिकाणी तिला पूर्णपणे मदत करायची आणि पाठांतर भरपूर करायचं। पूर्वीच्या काळी पद्धत होती की पाठांतर भरपूर करायचं, ते वय लहान असतं, पाठ केलेलं लक्षात राहतं, त्यामुळे पाठांतर करून वेद सुद्धा सगळे मुखोद्गत करणे या पद्धतीचं शिक्षण त्यावेळेला चाललेलं असायचं। मग आता संपूर्ण वेळ जो आहे तो त्यांचा आपल्या सहाध्यायींसोबत म्हणजे मित्रांसोबत घालवला जायचा। एकमेकांकडनं बरंच काही शिकायला मिळायचं आणि सहजच सर्व गोष्टीचं ट्रेनिंग, की तडजोड कशी करावी, एकमेकात मिसळून कसं राहावं इत्यादी सर्व त्यांना त्या ठिकाणी कळायला सुरुवात व्हायची। पण हल्ली असं काहीही राहिलेलं नाही, त्यामुळे प्रत्येक जण बेजबाबदार, हट्टी या पद्धतीनेच घरात वाढतो असं आपल्याला दिसतं आणि मग आपण म्हणतो काय हो हल्लीचे मुलं अजिबात ऐकत नाहीत। ऐकत नाही याचं कारणच काय आहे तर त्यांना गुरुजनांपासून दूर ठेवलं जातं, शाळेपुरता फक्त त्यांचा संबंध राहिलेला आहे आणि शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा त्यांना वळण लावण्यासाठी धाक किंवा काही दाखवता उपयोगाचं नाही असं आदेशच निघालेले आहेत। आई वडील त्या ठिकाणी तिथं भांडायला जातात। असं जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना वळण कसं लागणार आहे? आता काय पूर्वी काय
ह्याचा ताळमेळ आता बसणं शक्यच नाही, पण तरी आपल्याला लक्षात घ्यायचंय की ब्रह्मचर्य व्रत म्हणजे काय, तर भोगापासून अलिप्त व्हायचं. आपल्याला असं वाटेल की आपण आता सगळेजण जे ऐकणारे आहोत ते 50च्या पुढचे सगळेजण या ठिकाणी श्रोते बसलेले आहेत, सांगणारा सुद्धा 60च्या नंतरचा आहे. मग आता हे ब्रह्मचर्य आश्रम ऐकून आम्हाला करायचं काय आहे? पण ठीक आहे की शिक्षणासाठी या व्रताचं आचरण करावं लागतं. मग आता आपण परमार्थ विद्या शिकायला निघालेले आहोत, अध्यात्म विद्या ग्रहण करण्यासाठी आपण सगळेजण बसलेले आहोत. हे शिक्षण आपलं चाललेलं आहे, त्यावेळेला सुद्धा इतर भोगांपासून अलिप्त राहण्याचा जो प्रयत्न आहे तो आम्ही केला पाहिजे. संयमाचं जीवन जगण्यासाठी ब्रह्मचर्याश्रम या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि ब्रह्मचर्य आश्रमाचा खरा एक अर्थ या ठिकाणी अजून आपल्या समोर ठेवलेला आहे, तो म्हणजे सगुण साकार किंवा निर्गुण निराकार असणारं जे ब्रह्म आहे ते आपल्या अनुभवाला येण्यासाठी म्हणून संयमित प्रकारचं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करणे, याला ब्रह्मचर्याश्रम असं म्हणतात. की जेणेकरून अंतःकरण वृत्ती दृश्य जगताकडे, जेणेकरून पंचविषयातल्या सुखांच्या मागे अंतःकरण वृत्ती धावू न देता ती ब्रह्मविद्या संपादन करण्यासाठी एकाग्र व्हावी, म्हणून तिचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता यावा, म्हणून इतर सर्व भोगांपासून तिला आवरून घेणे, याला ब्रह्मचर्याश्रम असं म्हटलेलं आहे. पण हल्ली आपण पाहतो की शेवटपर्यंत एकच आश्रम फक्त टिकलेला आहे आणि तो म्हणजे गृहस्थाश्रम. आणि या गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा की मुलांवर संस्कार होण्यासाठी म्हणून जे ब्रह्मचर्याश्रम सांगितलेलं आहे त्यामध्ये आपण पाहतो की सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या महिन्यापासूनच बेड रेस्ट सांगितलेली असते. आता बेड रेस्ट सांगितलेली असताना त्या आईची जबाबदारी काय आहे, होऊ घातलेल्या आईची जबाबदारी, तर आतल्या गर्भावर सुसंस्कार व्हावेत ह्या पद्धतीने तिचं जीवन तिने सांभाळलं पाहिजे. परंतु बेड रेस्ट ज्या वेळेला सांगितलेली जाते त्यावेळेला गादीवर लोळत सिरियल्स पाहणे, पिक्चर पाहणे, म्हणजे भोगाचं जीवन गर्भात असल्यापासून त्याला शिकवायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या भोगापासून काही काळ तरी निवृत्त राहून विद्यार्जन केलं पाहिजे अशी मांडणी ब्रह्मचर्याश्रमात आहे. तिथं अगदी गर्भात असल्यापासूनच भोगाचे संस्कार द्यायला सुरुवात होते. आणि असे संस्कार ज्या वेळेला त्या बालपणापासूनच गर्भात असल्यापासूनच त्या मुलावर होतात त्यावेळेला तो नंतर काय पद्धतीने जीवन जगत असेल हे वेगळं कशाला सांगायला पाहिजे. मग आपल्या समोर अनेक तऱ्हेच्या बातम्या आपल्याला पेपरमध्येही वाचायला मिळतात, बातम्यांमध्ये सुद्धा ऐकायला मिळतात. आणि त्यामध्ये काम, क्रोध, लोभ, हिंसाचार यांनी पूर्णपणे ही तरुण पिढी बिघडत चाललेली आहे, व्यसनाधीन झालेली आहे, या पद्धतीचे कितीतरी गोष्टी कानावर येतात. आणि असं व्हायला नको असेल तर आई वडिलांची खूप मोठी जबाबदारी आहे की आपल्या मुलांवर संस्कार करत असताना त्यांच्यावर संस्कार चांगले व्हावेत, म्हणून आई वडिलांनीच भोगापासून गृहस्थाश्रमात असताना संयमित जीवन जगणे याला अत्यंत असं महत्व आहे. मग आता मुलं ब्रह्मचर्याश्रमात असतात आणि आई वडील गृहस्थाश्रमात असतात. मग उभय पक्षी त्यांची जबाबदारी काय आहे, तर मुलांवर संस्कार होण्यासाठी आई वडिलांनी संयमाचं पूर्णपणे अवलंबन करायचं. ह्या पद्धतीने डॉक्टर काका नेहमी म्हणतात की मुलांवर संस्कार जर करायचे असतात तो असा काही मोठा प्रकल्प नाहीये की त्यांना समोर घ्यायचं आणि तासन तास त्यांना लेक्चर देऊन तुम्ही असं व्हा तसं व्हा असं सांगणं नव्हे, तर येणाऱ्या प्रसंगाला आई वडील कसे रिॲक्ट होतात यातून ते मुलं जे आहेत ते आता शिक्षण घेत असतात. आणि म्हणून आई वडिलांची खूप मोठी जबाबदारी आहे की येणाऱ्या प्रसंगांना, त्या प्रसंगातून बाहेर पडताना आपण कसं वागतो, येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींशी आपण कसं वागतो ह्याच्याकडे त्या लहान मुलांचं अतिशय लक्ष असतं. आणि अनुकरण प्रिय असतात मुलं, त्यामुळे आई वडिलांची जबाबदारी खूप मोठी आहे आणि ती लक्षात घेऊन त्यांनी आपलं आचरण ठेवलं पाहिजे. आता दुसरा आश्रम जो आपल्या समोर ठेवलेला आहे तो आहे गृहस्थाश्रम. या गृहस्थाश्रमाचं खूप छान वर्णन सर्व संतांनी केलेलं आहे, कारण 4 आश्रमामधला हा जो दुसरा गृहस्थाश्रम आहे तो या तिन्ही आश्रमांचं आश्रयस्थान आहे या पद्धतीने संत म्हणतात.
की गृहस्थाश्रम हा अतिशय कसा केला पाहिजे, तर व्यापकही असला पाहिजे आणि धन्योहम धन्योहम ह्या पद्धतीचा हा गृहस्थाश्रम झाला पाहिजे। आता म्हणजे नेमकं काय आहे गृहस्थाश्रमात? आता ब्रह्मचर्याश्रमामध्ये तैत्तरीय उपनिषदामध्ये एक छान पद्धतीची शिकवण दिलेली आहे की विद्यार्थी ज्या वेळेला शिक्षण पूर्ण करून आपल्या घरी जायला निघतो त्यावेळेला त्या गुरूंना गुरुदक्षिणा देऊन बाहेर पडत असताना नमस्कार करून तो बाहेर पडतो। त्यावेळेला त्याला त्याचे गुरु सांगतात की आता तू पूर्णपणे गृहस्थाश्रमाचा अधिकारी होशील, तू जाशील, गृहस्थाश्रम मांडशील, त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं आहे की एक तर वंश वेल जी आहे ती खंडू द्यायची नाही, हे एक सांगणं। आणि दुसरं एक सांगणं आहे की तुझे आईवडील जे आहेत त्यांनी बालपणी तुझ्यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत। जसजसे त्यांचं वय वाढत जाईल आणि ते वृद्ध होत जातील तसतशी आता जबाबदारी जी आहे ती तुझी आहे की त्यांना कसं सांभाळायचं आहे। आपण लहानपणी त्यांना खूप त्रास दिलेला आहे हे लक्षात ठेवायचं। आणि आता त्रास देणारे ते दोघं जण आहेत। आता ते मुद्दाम त्रास देत नाही, पण जसं जसं शरीर थकत जातं तस तसं त्यांच्याकडून सुद्धा काही त्रासदायक अशा गोष्टी जर तुला जाणवल्या तर तू अत्यंत शांतपणे त्या सहन कराव्यास आणि हा गृहस्थाश्रम धन्य करण्याचा प्रयत्न करावा। खूप सुंदर असा हा उपदेश या ठिकाणी तैत्तरीय उपनिषदामध्ये आपल्या समोर करून ठेवलेला आहे। आणि दुसरं, जेवढे तुला विद्वान गुरुजन मिळतील त्या सगळ्यांना तू मलाच समजून त्यांचं सुद्धा मनापासून ऐकत जा। म्हणजे सदाचरण जे आहे त्या सदाचरणाचा मार्ग तू कधीही सोडू नकोस। ह्या पद्धतीची सुंदर शिकवण विद्या विनयेन शोभते। आणि आता तर आपण पाहतो की जितक्या डिग्र्या जास्त घेतलेले मुलं असतात तितका त्यांना अभिमान जास्ती चढलेला असतो। आता विद्या विनयाने शोभते, पण इथं विद्यार्थी जो आहे किंवा ज्यांनी पूर्ण शिक्षण केलेलं आहे, भरपूर पैसा आता त्याला मिळणार आहे नोकरीनंतर, त्या पैशामुळे तो उद्धटच जास्ती झालेला दिसतो। म्हणजे विनय नावाची गोष्ट त्याच्या चित्तामध्ये फार कमी आहे असं प्रत्येकालाच जाणवतं। आता गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर आहे की गृहस्थाश्रमामध्ये मर्यादित स्वरूपामध्ये भोग घेण्याची परवानगी दिलेली आहे। मग आता कुठून कुठपर्यंत गृहस्थाश्रम जो आहे तो पूर्वीच्या काळी लग्न लवकर होत असत, त्यामुळे 50-55 वयाचे होईपर्यंत हा गृहस्थाश्रम जो आहे तो नीट नेटका करण्याची जबाबदारी त्या पती पत्नी उभयतांवर आहे की दोघांनी मिळून तो सगळा संसाराचा भार उचलायचा आहे, मिळून मिसळून त्या ठिकाणी सगळं वागायचं आहे। आणि हे करत असताना भोगासक्ती हळूहळू आपल्या ठिकाणची कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा आहे। कारण पुढचा जो आपल्याला आश्रम सांगितलेला आहे तो वानप्रस्थाश्रम सांगितलेला आहे। आता गृहस्थाश्रमाच्या ठिकाणी आपण पाहतो की अनेक तऱ्हेचे कार्यक्रम असतात, समारंभ असतात, पार्ट्या असतात, हे सगळं चाललेलं असतं। त्यामध्ये पूर्ण जीवन जर व्यतीत होत गेलं तर मुलांवर सुद्धा जे संस्कार आहेत ते त्याच पद्धतीचे होतात। मग आता या गृहस्थाश्रमामध्ये नेमकं काय करायचं आहे, तर साधू संत इत्यादींना जर आपण घरी बोलवत राहिलो तर हळूहळू त्या लहान मुलांवर सुद्धा त्यांचे संस्कार, ते त्यांच्या विचारांचे संस्कार होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। आई वडिलांनी जर दासबोध, ज्ञानेश्वरी इत्यादी सारखे ग्रंथ घरात ठेवले आणि जर वाचले तर असं काहीतरी वाचायचं असतं, आपणही पुढे चालून हे शिकायचं असतं, या पद्धतीने काहीतरी विचार त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी संस्कारित होऊ शकतात। पण जिथे आई वडिलांनाच उपनिषद माहिती नाही, आता गृहस्थाश्रमामध्ये सांगितलेलं आहे की ही जी आत्मविद्या आहे, ही जी ब्रह्मविद्या आहे, ती आपल्या पुत्राला देण्याचं जे कर्तव्य आहे ते पित्याचं आहे। आता मौंजी बंधनामध्ये सुद्धा सांगतात पहा की गायत्री मंत्राचा उपदेश ज्या वेळेला आपल्या मुलाला हे वडील करतात त्यावेळेला त्या वडिलांनी त्या गायत्री मंत्राचा आधी जप केला पाहिजे, अनुष्ठान केलं पाहिजे, मगच त्यांना आपल्या त्या मुलाला तो मंत्र देण्याचा अधिकार प्राप्त होतो। पण हल्ली इतका विचार या उपनयन संस्कारासंबंधी होतो का?
का एक हौस एक मौज म्हणून 8व्या वर्षी 12व्या वर्षी मौंज लावली जाते, समारंभ केला जातो, फोटो सेशन भरपूर होतात, परंतु महत्वाचं जे काही द्यायचं आहे की आता इथून पुढे तुला विद्यार्जन करायचं आहे आणि ती विद्या कुठली आहे तर बाकी सर्व विद्यासोबत अध्यात्म विद्या नावाची एक विद्या आहे आणि त्या विद्येचं सुद्धा तुला हळूहळू आता शिक्षण घ्यायचं आहे। पण जिथं आई वडिलांनाच ती विद्या माहिती नाही तिथं ते आपल्या मुलांना कशी देणार आहेत, म्हणून गृहस्थाश्रमात आहे की जीवाला जन्म देणं सुद्धा गृहस्थाश्रमात आहे, जीवाला वाढवणं सुद्धा आहे आणि जीवाला उन्नत करणं हे मोठं काम जे आहे ते या गृहस्थाश्रमामध्ये करायचं असतं। एक चांगली पिढी घडवणे, आपल्या नंतरही ते कार्य उत्तम पद्धतीने तिथे चालू राहील याची व्यवस्था करून ठेवणे, पण आपण संपत्तीच्या दृष्टीने ती व्यवस्था करून ठेवतो की 7-7 पिढ्याला पुरेल एवढी संपत्ती गोळा केली जाते, परंतु त्याच्यामध्ये जीवन व्यतीत करून पुढच्या पिढीला वाया घालवणं हाच एक भाग त्या ठिकाणी। आयतं ज्याला धनसंपदा मिळालेली आहे तो परत संपत्ती मिळवण्याचा खटाटोप न करता असलेली संपत्ती जी आहे ती पूर्णपणे तिची विल्हेवाट कशी लावता येईल ह्या पद्धतीने ती पूर्णपणे उपभोगत राहतो। आणि म्हणून काय आपल्या मुलांना द्यायचं तर विचारधन जे आहे ते आई वडिलांकडून मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आता ते मुलं घेतील का नाही हा भाग वेगळा, पण आपलं कर्तव्य आहे की ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या त्या आपल्या मुलांपर्यंत सतत पोहोचवत राहणं आणि हे काम जे आहे त्या आई वडिलांनी अतिशय मनापासून केलं पाहिजे। त्यानंतर सदाचरणाचं वळण जे आहे ते घरातूनच आपल्या मुलांना दिलं गेलं पाहिजे। आपण आपल्या आई वडिलांची आपण आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करताना जर त्यांना दिसलो तर पुढे चालून ते त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अशा वृद्ध लोकांची मनापासून सेवा करताना दिसेल। पण आपणच या ठिकाणी जर हिडीस करत राहिलो वृद्ध लोकांना तर पुढे चालून ते मुलं सुद्धा आपल्या घरातल्या वृद्धांना त्याच पद्धतीचं वागणूक देत राहतील आणि म्हणून आपल्या वागण्यातून पिढी घडवणं ही जी मोठी कामगिरी आहे ती या गृहस्थाश्रमात राहून करायची असते। आता संन्यासाश्रम जरी स्वीकारलेला असला तरी त्याला सुद्धा भिक्षा घालण्याचं जे काम आहे ते गृहस्थाश्रमीच करतात आणि म्हणून गृहस्थाश्रम या 4 आश्रमामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे आणि धन्य आहे असं म्हणतात, कारण संन्यासी जो होतो तोही आधी गृहस्थाश्रमातच जन्माला आलेला असतो, वानप्रस्थाश्रमात जायला जो निघतो त्यांनीही आधी गृहस्थाश्रमच केलेला असतो आणि ब्रह्मचर्याश्रम स्वीकारून बाहेर जो पडतो शिक्षणासाठी तोही गृहस्थाश्रमातूनच बाहेर पडतो, म्हणून सर्व आश्रमांचा आधार त्याला गृहस्थाश्रम असं म्हटलेलं आहे। आता यातल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडत असताना, आपल्या मुलांना वाढवत असताना किंवा आपल्या घरातल्या वृद्धांना सांभाळत असताना सुद्धा परतफेडीची अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी आपण करता उपयोगाची नाही, कारण जिथं जिथं सापेक्षता आहे तिथं तिथं अनावर दुःख जे आहे ते आपल्या वाट्याला येतं। पण निरपेक्षपणाने जर आपण हे सगळं करत राहिलो तर आपल्याला दुःखाचे प्रसंग येणार नाहीत आणि म्हणून आपलं कर्तव्य आपण चोख करायचं आहे, पण समोरची व्यक्ती आपल्या बाबतीतलं कर्तव्य चोख करते की नाही हे पाहणं हे मात्र माझं काम नाही। तर कसं आहे तर जसं माझ्या प्रारब्धात असेल त्याप्रमाणे ते मुलं माझ्याशी वागतील असा विचार त्या ठिकाणी करायचा आणि तिथं सुद्धा संयमाने राहण्याचा प्रयत्न करायचा, जास्तीत जास्त शांती टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि गृहस्थाश्रम धन्य करायचा म्हणजे नेमकं काय आपण आत्ताच पाहिलं की समारंभ भरपूर असतात या ठिकाणी, पार्ट्या भरपूर असतात, पण हे सगळं करून मला काय मिळणार आहे? पण एक मात्र या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो पूर्णपणे ब्रह्मज्ञानी झालेला आहे असा एखादा सद्गृहस्थ असा एखादा ज्ञानी पुरुष जर आपल्या घरी आपण बोलवलं आणि त्याला जेवू घातलं तर 1000 ब्राह्मण जेवू घालण्याचं पुण्य त्या एका ब्रह्मज्ञानाला जेवू घालण्यामुळे आपल्याला मिळतं। आता किती समारंभ केल्याने आपल्याला काय मिळतं आणि एका सद्गुरूंची ब्रह्मज्ञानाची या ठिकाणी ओळख करून घेऊन त्यांना आदराने घरी बोलवल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतं याचा विचार करावा आणि धन्यता कशात आहे ते आपण लक्षात घ्यावं।
खूप मोठे मोठे बंगले आहेत, सुखसोयींनी युक्त असं पूर्णपणे घरामध्ये फर्निचर ठेवलेलं आहे, पण त्या घरामध्ये कोणीही येत नाही, कोणीही फिरकत नाही. असं जर काही असेल तर ते वैभव काही कामाचं आहे का, हाही विचार या ठिकाणी करायचा. दुसरा अर्थ त्या ठिकाणी की सतत कोणाला कोणाला तरी जेवू घालत राहणे, बोलवत राहणे, ह्याच्यातच सगळं जीवन व्यतीत करायचं आहे की गृहस्थाश्रम करता करता आपल्याला पुढे चालून परमार्थ सुद्धा सिद्धीला न्यायचं आहे, याचं भान ठेवायचं आहे. एक ज्ञानेश्वर माऊलींची छान ओवी आहे की ऐसी दशा येईल पुढे, मग हे मन होईल वेडे, चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. ऐसी दशा येईल म्हणजे कशी दशा येईल, तर या गृहस्थाश्रमात असणाऱ्या प्रापंचिकांना अशी दशा प्राप्त होईल. म्हणजे कशी दशा प्राप्त होईल, एक तर आर्थिक आमची जी काही परिस्थिती आहे ती सुद्धा कमी जास्ती होऊ शकते. आमची शारीरिक क्षमता आहे त्यामध्ये सुद्धा काही कमी जास्तीपणा येऊ शकतो. आमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचे जे सगळे रिलेशन आपण म्हणूयात, ते सगळे नाते संबंध जे आहेत ते सुद्धा कधी बिघडू शकतात. आणि ह्या सर्व गोष्टी जर आपल्या मनाविरुद्ध होत गेल्या तर आपल्याला अतिशय ताप, म्हणजे चित्ताला अतिशय वेदना, दुःख होत राहतं आणि सगळं जीवन जे आहे ते आनंद घन असणारा जीव असून सुद्धा तो सतत दुःख करत राहतो. मग ऐसी दशा येईल पुढे म्हणजे काय होईल, तर अशी प्रपंचाची दशा केव्हाही बदलू शकते. कारण प्रपंच कसा आहे, अनित्य आहे. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनित्य आहेत. कुठपासून कुठपर्यंत अनित्य आहे, तर माझ्या देहापासून तर जे काय देहाधिक आहेत त्या तिथपर्यंतच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अनित्य आहेत, नाशिवंत आहेत, असार आहेत. हे सतत स्वतःला पटवून देत देत हे सगळं करत असताना सुद्धा त्यांच्यामध्ये न गुंता, प्रेमाने करून सुद्धा न गुंता आपल्याला बाजूला होता आलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. पण ही अनित्यता कधीच आपल्या लक्षात येत नाही आणि माझ्या वाटेला जे काही जीवन सद्यस्थितीत आलेलं आहे ते तसंच कायमस्वरूपी माझ्या ठिकाणी राहावं असं आपल्याला वाटत राहतं. आणि त्यात मग काही कमी जास्त झालं तर दुःखाला पारावर राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी गृहस्थाश्रमात असताना जसं आपण म्हणतो की आपल्याला एक ठराविक काहीतरी संपत्ती दर महिन्याला घरात येते. जे नोकरी करतात, व्यवसाय करतात त्या सगळ्यांचं असतं की दर महिन्याला तेवढा एक संपत्ती घरात येते. पण जेवढी आली तेवढी आपण वापरतो का, त्यातली थोडी 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 आपण बाजूला काढतो. तर कशासाठी बाजूला काढतो, तर म्हातारपणाची आपली सोय म्हणून आपण त्यातली संपत्ती जशी बाजूला काढतो तसं आपल्याला जे काही आयुष्य मिळालेलं आहे या आयुष्यामध्ये आपल्याला जो काही वेळ मिळालेला आहे त्या वेळेतला थोडा वेळ तरी बाजूला काढून आपण नामस्मरण, ध्यान, सद्ग्रंथाचं वाचन ह्या पद्धतीने काहीतरी करायला शिकलं पाहिजे. परोपकारी वृत्ती जी आहे ती आपल्या अंतःकरणातली थोडीफार का होईना परंतु वाढवली पाहिजे. आणि असं करता करता थोडा थोडा वेळ त्याला देता देता आमचं जी काय ऐसी दशा येईल पुढे, मग हे मन होईल वेडे, की हे असं का झालं, असं का होतंय, माझ्याच नशिबात का, ह्या पद्धतीने चुकीचे विचार मनामध्ये एकदा सुरू झाले की जी दशा अंतःकरणाची होती त्या दशेपुढे तुम्ही आम्ही अगदी हीन दीन होऊन जातो. आणि म्हणून या ठिकाणी मनाला पूर्णपणे मनोबल वाढवण्यासाठी म्हणून तुम्ही आम्ही नित्य थोडी तरी उपासना करायला सर्व प्रापंचिकांनी एकत्रित येऊन केली तर अतिशय चांगलं. पण नाही जर तशी करता आली तर निदान व्यक्तिगतरित्या का होईना परंतु माझं मनोबल, मनोधैर्य वाढण्यासाठी म्हणून थोडा तरी वेळ तुम्ही आम्ही ह्याला दिला पाहिजे. आणि असा देता येत नसेल तर मग ऐसी दशा येईल पुढे, मग हे मन होईल वेडे, की मनोरुग्ण झाल्याशिवाय आपल्याला मग काही गत्यंतर नाही. की असे लोक जे आहेत, समर्थ छान म्हणतात, उपासनेची नाही पाठी तयास भलताच कुटी. उपासनेची पाठी नसेल तर, आणि डॉक्टर काका पण नेहमी सांगतात की आपण करत असलेल्या उपासनेच्या सावलीत आपलं कुटुंब व्यवस्थित त्या ठिकाणी राहत असतं. आणि म्हणून गृहस्थाश्रमामध्ये काय जबाबदारी आहे आपली, तर थोडी तरी घरामध्ये उपासना झाली पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे, जेणेकरून आपलं मनोधैर्य जे आहे ते कायम व्यवस्थित राहील. ते मनोधैर्य जर
ढासळत गेलं तर त्याच्या इतकी दुर्दशा माणसाची दुसरी कुठलीही नाही। आणि म्हणून मनोधैर्य वाढवण्यासाठी थोडी का होईना गृहस्थाश्रमामध्ये उपासना नित्य चालली पाहिजे। या गृहस्थाश्रमामध्ये अभ्युदय म्हणजे लौकिक उन्नती सुद्धा करून घेता येते आणि लौकिक उन्नती सोबत पारमार्थिक उन्नती सुद्धा करून घेण्याचा प्रयत्न गृहस्थाश्रमातल्या पती पत्नींनी अवश्य केली पाहिजे। एक कायमचं लक्षात ठेवायचं आहे की पत्नीला धर्मपत्नी असं म्हणतात। आता धर्मपत्नी म्हणतात त्यावेळेला त्या ठिकाणी धार्मिक कार्य जे आहे ते दोघांनी मिळून करण्याचा प्रयत्न करणे, आपल्या घरात आलेल्या पिढीवर त्याचे उत्तम संस्कार करण्याचा प्रयत्न करणे, हे जर आपण चालू ठेवलं तर घरातले पुढची पिढी सुद्धा ते चालू ठेवेल। पण आपणच जर ते सगळं बंद पाडलं तर मात्र त्या ठिकाणी ती जबाबदारी आपण अपूर्ण ठेवल्याचं एक मोठं पातक आपल्या मस्तकावर येऊन राहील। मग सर्व तऱ्हेची दशा या प्रपंचाची, व्यक्तीची, शारीरिक क्षमतेची, आर्थिक क्षमतेची बदलणारी आहे हे लक्षात ठेवून होणारे बदल जे आहे ते शांतपणे स्वीकारायचे आहेत। आणि या सगळ्यासाठी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान। जसं समर्थांनी म्हटलं आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका। म्हणजे आता समजा 12 तास आपण प्रपंच करत असू तर त्या 12 तासात नंतर एखादा तास तरी आपण परमार्थासाठी म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या काहीतरी आपली प्रगती व्हावी म्हणून देण्यासाठी काही हरकत आहे का? अहो आम्हाला पण खूप वाटतं पण काय करावं, वेळच मिळत नाही। आणि डॉक्टर काका नेहमी सांगतात की वेळ मिळत नाही ही जी सबब आहे ती अत्यंत खोटी आहे। आम्हाला वेळ काढता येत नाही, आम्हाला त्या परमार्थाची अजून गरज वाटत नाही, तेवढी निकड वाटत नाही आणि म्हणून आम्हाला त्यासाठी सवड काढता येत नाही, हे त्याचं खरं उत्तर आहे। आता परमार्थाची गरज का आहे? जसं चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान, ते आत्मज्ञानाचे सगळे विचार जर तुम्ही आधीपासून गोळा करून ठेवलेले असतील, मनामध्ये धारण करून ठेवलेले असतील तर येणाऱ्या परिस्थितीला शांतपणे तोंड देता येतं। पण जर असे विचार अंतःकरणामध्ये आधीपासून करून ठेवलेले नसतील तर कोणीही यावे टिकली मारोनी जावे, की कोणीही यावं आम्हाला काहीतरी बोलावं की लगेच घळाघळा डोळ्यात पाणी तयार, कुठल्याही रोगाने यावं आम्हाला टिचकी मारून जावी की लगेच आम्ही घळाघळा रडणं सुरू करून देतो। असा रडारडीचा गृहस्थाश्रम न करता अत्यंत आनंदाने हा गृहस्थाश्रम करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही केला पाहिजे। या गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारे, धन जसं उत्तम व्यवहाराने जोडावं तसं अध्यात्म विचार सुद्धा अत्यंत उत्तम पद्धतीने अंतःकरणामध्ये धारण करून घ्यावेत। आणि जे काय कुळ कुळाचार सगळे आम्हाला करायचे आहेत ते निष्काम भावनेने जर करत राहिलो तर त्याचं फळ जे आहे ते चित्तशुद्धीचं फळ तुम्हाला आम्हाला नक्की मिळून जातं। आणि चित्तशुद्धी झाली की आत्मज्ञानाकडे तुमचा आमचा कल जो आहे तो वाढत जातो। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला की देवावरची श्रद्धा वाढती कशी राहील हे गृहस्थाश्रमामध्येच तुम्ही आम्ही ट्रेनिंग घ्यायचं आहे। देवाची भेट घेण्यासाठी उपासना करायची आहे। सकाम उपासना किंवा यांत्रिक उपासना ज्या आहेत त्यांचा मात्र आपण जाणीवपूर्वक त्याग करायचा आहे। आता काही काळ अगदी सुरुवात जी आहे ती सकाम उपासनेपासूनच असते। ज्ञानेश्वर माऊली आपल्या समोर म्हणतात की जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससे काही, की लौकिकातलं जीवन आमचं व्यवस्थित राहावं म्हणून काही गोष्टी आपल्याला ज्या भगवंतांनी दिलेल्या आहेत त्या कमी वाटतात म्हणून आपण त्याच्याकडे सकाम उपासना करण्याचा प्रयत्न करतो, सकाम उपासना करून त्याला काही मागण्याचा प्रयत्न करतो। अगदी सुरुवातीला हे असंच असतं पण कायमस्वरूपी ते तसंच राहावं असं मात्र या ठिकाणी अपेक्षित नाही, की सकाम उपासना करून सुद्धा प्रारब्धापेक्षा जास्त काहीही मिळू शकत नाही। हे एकदा लक्षात घेतल्यानंतर निष्काम उपासना करून चित्तशुद्धीचा प्रयत्न जो आहे तो या गृहस्थाश्रमामध्येच तुम्हाला आम्हाला करता येतो आणि तो करावा असं सांगितलेलं आहे। तसं सर्व भोग सतत भोगत राहणे हा गृहस्थाश्रमाचा मुळातच हेतू नाहीये। गृहस्थाश्रम करता करता नेटका म्हणजे वैराग्याने संपन्न असा हा गृहस्थाश्रम करण्याचा, भोगापासून स्वतःला पाठीमागे नेऊन त्याग
करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी अपेक्षित आहे। की खूप छान आपल्या समोर मांडणी आहे की समर्थ म्हणतात भगवंतानी पहा कसं केलंय। आता आपण पाहिलं की तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगितलेले आहे की वंशवेल खंडू देऊ नको, म्हणजे प्रजा निर्माण करण्याचं एक मोठं काम जे आहे ते गृहस्थाश्रमातल्या लोकांना करावं लागतं आणि म्हणून थोडासा काम या ठिकाणी भगवंताने ठेवून दिलेला आहे। थोडासा एकमेकांविषयीचा लोभ या ठिकाणी ठेवून दिलेला आहे, पण तो लोभ जो आहे तो चित्तात कायमस्वरूपी बसलेला असतो आणि त्याचं काम झाल्यानंतर सुद्धा तो तितकाच त्या ठिकाणी वाढता राहतो। हे मात्र गृहस्थाश्रमामध्ये अजिबात अपेक्षित नाही असं सगळे संत आपल्याला सांगतात की गृहस्थाश्रम हा त्यागासाठीच दिलेला आहे की हळूहळू एकेका कामातून त्या ठिकाणी आपण निवृत्त होत जायचं आणि ते वैराग्य अंगी बांधलं की वानप्रस्थाश्रमात जाण्याची जी तयारी आहे ती आपली हळूहळू होऊ शकते। आता आपण भागवत ग्रंथ वाचतो, त्यामध्ये सगळे राजे जे आहेत ते राजे आपल्या मुलांना राज्याभिषेक केल्यानंतर वनामध्ये निघून गेले। आता पांडव सुद्धा युद्ध पूर्ण झाल्यानंतर कुंती, त्यानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी हे तिघ जण सुद्धा वनात गेलेले दाखवलेले आहेत आणि त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारला पाहिजे। आता प्रत्यक्षात तर काही कोणी वानप्रस्थाश्रमात जाऊ शकत नाही, पण वानप्रस्थ वृत्तीने घरात मात्र राहता येऊ शकतं असं परमपूज्य डॉक्टर काका नेहमी सांगतात की वानप्रस्थ वृत्तीने घरात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे वाजवीपेक्षा मुलांच्या संसारामध्ये लुडबुड करू नका, वाजवीपेक्षा मुखक्षेप करू नका, वाजवीपेक्षा हस्तक्षेप करू नका, म्हणजे लत्ताक्षेपाची वेळ जी आहे ती आपल्यावर येणार नाही असं नेहमी डॉक्टर काका गमतीने सांगतात। मग आता ह्या वानप्रस्थ वृत्तीने राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? त्यांना सल्ले द्यायचे नाही का? तर फुकटचे सल्ले द्यायचे नाही। त्यांनी विचारलं, त्यांना गरज असेल, त्यांना मदतीची गरज असेल तर ती सर्व तऱ्हेने आम्ही जरूर करायची आहे, परंतु लुडबुड मात्र करणे त्या ठिकाणी थांबवायचे आहे। हे वानप्रस्थ वृत्तीने राहणं असं म्हणतात। आता वानप्रस्थ वृत्तीमध्ये एक आहे की स्वयंपाकघराचा ताबा सुद्धा आता नंतर दुसरं कोणीतरी घेणार आहे। गृहस्थाश्रमामध्ये स्वयंपाकघराचा ताबा पूर्णपणे माझ्याकडे होता, आता वानप्रस्थ वृत्तीमध्ये माझ्यासोबत अजून एक जण त्या स्वयंपाकघरामध्ये येणार आहे। मग त्या वेळेला त्यांनी केलेला जो स्वयंपाक आहे त्याला जर सारखं नाक मुरडून आम्ही खाण्याचा प्रयत्न केला तर डायनिंग टेबलावर काय होणार आहे? त्या ठिकाणी युद्धच होणार आहे। म्हणजे जेवणाचा आनंद न लुटता त्या ठिकाणी वाग्युद्धाला सुरुवात होणार आहे। एका संताचा छान अभंग आहे, संसाराचे घोर रणांगण बाण वर्षती सुसुसणसण, असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की या संसाराचं काय आहे तर घोर रणांगण आहे। म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये पती पत्नीचं पटत नाही म्हणून घोर रणांगण, वानप्रस्थाश्रमामध्ये म्हणजे प्रत्यक्षात आश्रमात नाही जात पण घरातच राहतो त्यावेळेला मग त्या ठिकाणी परत सासू सुनेचं वागयुद्ध, याप्रमाणे प्रपंच म्हणजे फक्त युद्ध आहे का? हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की कशासाठी मांडलेला आहे आम्ही प्रपंच? तर आनंदासाठी मांडलेला आहे। मग हा आनंद प्राप्त करत असताना त्या ठिकाणी शाब्दिक चकमकी किती कराव्यात? मग आता वानप्रस्थाश्रमामध्ये आहे की भिक्षान्न सेवन करावं। आता भिक्षान्न सेवन करावं म्हणजे काय आहे तर समोरच्यानी जसं काही केलेलं आहे त्या पद्धतीने जे जेवण आमच्या समोर आलेलं आहे ती भगवंताचा प्रसाद आहे असं समजून आम्ही तो ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा। एक छान आपल्या समोर आहे की युधिष्ठिराने विदुराला प्रश्न विचारलेला आहे की या गृहस्थाश्रमामध्ये सगळ्यांशी संबंध चांगले राहण्यासाठी आम्ही काय करावं, आणि त्या ठिकाणी विदुरांनी उत्तर दिलेलं आहे की सगळ्यांना छान आहे, चांगलं झालं आहे या पद्धतीने बोलत राहावं, म्हणजे सगळ्यांशी संबंध जे आहेत ते आपले चांगले टिकून राहतात। मग आता ज्या ठिकाणी
असं वाटेल आपल्याला की आपण इथे चांगलं झालं म्हणतोय, पण हे खूप काहीतरी आपल्याकडनं खोटं बोललं जातंय, त्यावेळेला समर्थ म्हणतात नसे राम ते धाम सोडवून द्यावे, की जर आपल्याला त्या ठिकाणी खरं काय ते सांगता येत नसेल आणि संबंध तर बिघडू द्यायचे नाही बोलून, असं जर असेल तर त्या स्थळी त्या ठिकाणी त्याचा त्याग करायला शिकावं. या पद्धतीने अंतःकरणातून जर आपण कामनांचा त्याग केलेला असेल, तसं वळण जर लावलेलं असेल, इंद्रियांना सुद्धा संयमाचं वळण लावलेलं असेल, तर आपलं जे जीवन आहे ते धन्य होऊन जातं. पाट्या वाजतो आपण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, तसा मनाचा ब्रेक वाणीचा ब्रेक जर कधी लावताच नाही आला तर ऍक्सिडेंट ठरलेलेच आहेत. म्हणून गाडी चालवताना ज्या पद्धतीने आपण ब्रेकवर सतत पाय ठेवतो आणि ऍक्सिडेंट होऊ देत नाही, त्या पद्धतीने वाणीला सुद्धा आवरायला शिकावं, कामनांना आवर घालण्याचा प्रयत्न करावा. तू तू मै मै असे सिरियल मग आपल्या घरामध्ये होणार नाहीत. आणि जर आपण कुठल्याच गोष्टीचा संयम ठेवला नाही वागण्या बोलण्याचा, तर आपलीही फजिती होते आणि प्रपंचाचा सुद्धा तमाशा झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून वाणीवर कंट्रोल पाहिजे, कामना आवरता घेतल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त अंतःकरण वृत्ती जी आहे ती भगवंतमय कशी करून ठेवता येईल, यासाठी हा वानप्रस्थाश्रम आहे. की भगवंताचं भेट हे जर आपलं ध्येय ठरलेलं असेल तर या सगळ्या गोष्टींना आपोआपच आवर घातला जातो. पण हे जर आपलं ध्येय ठरलेलं नसेल तर मात्र काय होऊन जातं, तर आपल्याला त्या ठिकाणी वानप्रस्थ वृत्तीने राहता येत नाही. आणि वानप्रस्थ वृत्तीने राहता नाही आलं तर घरामध्ये वाद विवाद ह्या पलीकडे दुसरं काहीही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून ह्या वानप्रस्थ आश्रमामध्ये काय करायचं आहे, तर समाजाला आपलं जीवन जे आहे ते ईश्वराला समाजाला अर्पित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रपंचामध्ये आपण आपल्यापुरतं करतो आणि वानप्रस्थाश्रमामध्ये आपल्या बरोबर इतरांच्यासाठी सुद्धा काहीतरी परोपकार वृत्तीने घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता चौथा आश्रम जो आपल्या समोर ठेवलेला आहे तो संन्यास आश्रम आहे. आता प्रत्यक्षात संन्यास आश्रमामध्ये फार कमी व्यक्ती हल्ली त्या आश्रमाकडे जातात, परंतु इथं आपल्या समोर आहे की हल्लीच्या ह्याच्यामध्ये उदाहरण जर आपण पाहिलं तर आनंदराव आठवले जे संत होऊन गेलेले आहेत त्यांनी प्रत्यक्षात संन्यासाश्रम स्वीकारला होता. आता संन्यासाश्रम स्वीकारायचा म्हणजे त्या ठिकाणी षडन्यास सगळ्या गोष्टींचा घरादाराचा त्याग करून, सर्व कर्मांचा त्याग करून फक्त ईश्वराप्रती तप करण्यासाठी म्हणून हा आश्रम जो आहे तो स्वीकारला जातो. दोन प्रकारचे त्याग आपल्याला सांगितलेले आहे. आपण सगळेजण प्रापंचिक साधक आहोत. मग प्रापंचिकांना कुठला त्याग या ठिकाणी आहे, तर एक वस्तू त्याग आहे आणि एक संग त्याग आहे. आता वस्तू त्याग म्हणजे जो संन्यास आश्रमामध्ये पूर्ण घरादाराचा त्याग करून जो स्वीकारला जातो तो वस्तू त्याग आहे. आणि गृहस्थाश्रमात असणाऱ्या तुम्हाला आम्हाला श्रेष्ठ कुठला त्याग आहे, तर तो त्याग संग त्याग आहे. की घरातच राहा पण कुठल्याही गोष्टीचा संग जो आहे तो चित्ताला लागू देऊ नका. अविद्येचा संग नको, वस्तूचा संग नको, त्यानंतर व्यक्तींच्या नात्यांचा. मग आता काय नाते तोडून टाकायचे आहेत का? नाते तोडायचे नाहीयेत, परंतु वागणं जे आहे ते एकमेकांप्रतीचं अनुकूल प्रतिकूल आहे ते मात्र बाधित करण्याचं सवय चित्ताला त्या ठिकाणी लावून घ्यायची आहे. आता प्रपंच पाहिल्यानंतर दुसरा विषय आहे आपल्या समोर परमार्थ. कशासाठी? वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे दोन आश्रम कशासाठी आहे, तर हळूहळू आपली परमार्थाकडे वाटचाल व्हावी म्हणून हे दोन आश्रम आपल्या समोर ठेवलेले आहे. मग आता दोन्हीमध्ये फरक काय आहे, प्रपंच आणि परमार्थ? खूप छान पद्धतीने इथे मांडणी आपल्या समोर केलेली आहे की प्रारंभापासून अखेरपर्यंत सतत आणि वाढत्या प्रमाणात केवळ सुख देणे हे परमार्थाचं देणं आहे. आणि प्रपंचाचं काय आहे, तर प्रपंचामध्ये मात्र थोडी कटकट किंवा अतोनात कटकट याशिवाय दुसरं काहीच नाही असं या प्रपंचामध्ये आहे. सारख्या घडामोडी
आणि सारखं त्या घडामोडीतून निर्माण होणारे सुखदुःख, त्या तरंगांच्या अंतःकरणात होणाऱ्या लाटा, आणि त्या लाटेमध्ये आमचं जीवन कसं वाहत जातं ते आमच्या लक्षात सुद्धा येत नाही. पण परमार्थामध्ये मात्र जो जो कीजे परमार्थला हो तो तो पावे सिद्धीते, असं त्याला एक फळ सांगितलेलं आहे की परमार्थामध्ये जेवढं करू तेवढं तसंच्या तसं आपल्याला सुखरूपतेने पूर्णपणे प्राप्त होणार आहे. पण प्रपंचामध्ये प्रारब्धाच्या मर्यादेच्या पलीकडे आपल्याला काहीही मिळू शकत नाही. आणि म्हणून परमार्थ परमार्थ म्हणजे नेमकं काय आहे हो? कशासाठी एवढा संयम, कशासाठी एवढं इंद्रियांना वळण लावायचं, कशासाठी भगवंताची उपासना करायची? तर परमार्थ शब्दाचा अर्थ आपल्या समोर आहे. जसं आपण पाहिलं की प्रपंच म्हणजे काय आहे, तर पाचा पाचांच्या चाललेल्या गोंधळाला प्रपंच असं म्हणतात. तसं परमार्थ म्हणजे काय आहे, तर परम अर्थ असे दोन शब्द या ठिकाणी आलेले आहेत. परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे मिळवण्याची गोष्ट. सर्वात श्रेष्ठ मिळवण्याची गोष्ट कुठली आहे? गाडी आहे, बंगला आहे, भरपूर घरामध्ये सुखसोयींनी युक्त असलेल्या वस्तू आहेत, पण चित्तामध्ये शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही, तृप्ती नाही. मग आम्ही काय मिळवलेलं आहे? मग परमार्थ कशासाठी आहे? तर निरपेक्ष शांती, निरपेक्ष तृप्ती, निरपेक्ष आनंद, यातून मिळणारं जे काही सुख आहे, सुखरूपता आहे, ते प्राप्त करण्यासाठी परमार्थ आहे सर्वात श्रेष्ठ. मग आता परमार्थ म्हणजे नेमकं काय, तर जीवन मुक्तीचा आनंद लुटण्यासाठी ह्या परमार्थाची कास आम्ही धरायची आहे. आणि जीवन मुक्तीचा आनंद म्हणजे नेमकं काय आहे, तर जीवनमुक्ती म्हणजे त्याला काही वेगळं मिळणार आहे किंवा ज्याला जीवनमुक्ती प्राप्त झालेली आहे त्याच्या देहामध्ये कधीच बिघाड होणार नाही, त्याच्या कुटुंबामध्ये कधीच बिघाड होणार नाही, असं काही आहे का? डॉक्टर काका नेहमी म्हणतात प्रपंच आणि परमार्थ या दोघांची या पद्धतीची सरमिसळ करू नका. प्रपंच हा प्रारब्धानी चालणारा आहे, प्रारब्धानी जे काय ठेवलेले भोग आहेत ते त्या आमच्या समोर येत राहणार आहेत. पण परमार्थ कशासाठी आहे, तर प्रारब्धानी सुखाचे भोग समोर येऊ दे किंवा दुःखाचे भोग समोर येऊ दे, परंतु परमार्थ ज्याला सिद्ध करता आलेला आहे तो क्रियमान स्वातंत्र्याच्या द्वारे या दोघांनाही जुगारून देऊन अत्यंत आनंदाने आपले जीवन व्यतीत करू शकतो. भोग समोर आले ते मी भोगलेच पाहिजे असं बंधन मात्र माझ्यावर नाही. भोग प्रारब्धाने समोर येणार आहेत. पण मग आता परमार्थ म्हणजे नेमकं काय? एक छान उदाहरण डॉक्टर काका सांगतात परमार्थाच्या बाबतीत की समजा आता आजच द्वादशी आहे, मोठी एकादशी झालेली आहे कालची आणि आज द्वादशी आहे. आता द्वादशीचा दिवस म्हणून आम्ही काही मेहून जेवायला घातलेले आहेत, काही लोकांना बोलवलेलं आहे आणि ह्या वेळेला जर आम्ही बासुंदी केलेली असेल, बासुंदी खूप छान झालेली आहे, येणाऱ्या लोकांना आवडलेली आहे, आम्ही पण आग्रहाने वाढलेली आहे आणि वाढता वाढता आमच्यासाठी एक चमचाभरच उरलेली आहे. आता असा प्रसंग आल्यानंतर आपणच केलेली बासुंदी आपल्यासाठी एक चमचाभर उरली हे बघून ज्या वेळेला जर मला दुःख होत असेल तर मला परमार्थ काहीच जमलेला नाही या ठिकाणी आहे. तर मला परमार्थ जो आहे तो काहीच जमलेला नाही. असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, दोन्हीही बाबतीत आपण उदासीन वृत्तीने राहणं. आता उदासीन वृत्तीने राहणं याचा अर्थ उदास चेहरा करून राहणे नव्हे. मग उदासीन वृत्तीने म्हणजे काय, तर मिळालं तर मिळू दे, नाही मिळालं तर न मिळू दे, ह्या पद्धतीने अंतःकरणाची जडणघडण ज्याची झालेली आहे त्याला अजिबात त्या प्रसंगी दुःख होत नाही. नाहीतर एवढं आम्ही केलं म्हणजे ब्राह्मणांना जेव घालण्याचं पुण्य मिळवलेलं आहे, आग्रहाने त्यांना वाढलेलं आहे आणि नंतर माझ्यासाठी एवढंही राहिलेलं नाही म्हणून जर माझी चिडचिड झालेली असेल तर हे सगळं द्वादशीचं पुण्य जे आहे ते जणू काही आमच्या चित्तातून निघून गेलेलं आहे, ते पुण्य आम्हाला प्राप्त झालेलं नाही. मग आता परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही तर कुठल्याही प्रसंगामध्ये चित्ताची शांती, कुठल्याही प्रसंगामध्ये चित्ताचं समाधान ज्याचं अजिबात बिघडत नाही त्याला परमार्थ साधलेला आहे. हा परमार्थ साधने त्याच्यासाठी नेमकं काय आहे तर आपल्या समोर कितीतरी
त्याचे मार्ग खुले करून ठेवलेले आहेत. ध्यान योग आहे, ज्ञान योग आहे, कर्मयोग आहे, भक्ती योग आहे. या सर्व पद्धतीने आपण हा परमार्थ सिद्धीला नेऊ शकतो. या ठिकाणी आपल्या समोर यमनियम वगैरे त्यासाठी दिलेले आहेत. आता पहा, ज्याला अष्टांग योगाच्या माध्यमातून पुढे जायचं आहे त्याच्यासाठी पतंजली सूत्राप्रमाणे यम नियम, अस्तेय, ब्रह्मचर्य इत्यादी गोष्टी ठेवलेल्या आहेत. ज्ञान मार्गाने ज्याला पुढे जायचं आहे त्याच्यासाठी साधन चतुष्टय संपन्नता ठेवलेली आहे. त्यानंतर भक्ती योगाच्या माध्यमातून ज्याला पुढे जायचं आहे त्याच्यासाठी छान मांडणी आहे की तू मन हे मीच करी. आता भक्ती मार्गाने ज्याला जायचं आहे त्याच्यासाठी भाव, प्रेम, श्रद्धा, निष्ठा या गोष्टींची आवश्यकता आहे. ज्ञान मार्गामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक या गोष्टीची आवश्यकता आहे. आणि अष्टांग योगाच्या मार्गाने ज्याला जायचं आहे त्याच्यासाठी यम नियम. पण या कुठल्याही मार्गाने जा, सदाचरणाचं जे काही सांगणं आहे ते मात्र सर्वत्र सदा समत्वाने असलेलं सांगणं आहे की सदाचरण जे आहे सोडायचं नाही. साधकांनी कधीही त्यापासून स्वतःला दूर ठेवायचं नाही. महादेह मला कशासाठी मिळालेला आहे. खूप समर्थांचं छान श्लोक आपल्या समोर आहे. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडे यले, की आम्हाला या सगळ्यांना कशासाठी या जगात पाठवलेलं आहे तर रामाने त्याला जाणून घेण्यासाठी, त्याचं कार्य करण्यासाठी आणि त्याला समर्पित होऊन राहण्यासाठी मला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. असं जर आम्ही मनापासून लक्षात घेतलेलं असेल तर काहीतरी विधायक असं कार्य या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला करता येतं. आणि हा विचार जर आमच्या मनामध्ये नसेल तर मात्र सगळाच गोंधळ होऊ शकतो. मग गृहस्थाश्रम असू दे, ब्रह्मचर्याश्रम असू दे, विद्या संपादन करायची असेल तरी चित्त प्रसन्न पाहिजे. गृहस्थाश्रम धन्य करायचा असेल तरी चित्ताची प्रसन्नताच पाहिजे. वानप्रस्थाश्रम आनंदाने जगायचा असेल तरी चित्ताची प्रसन्नता पाहिजे. आणि संन्यासाश्रमामध्ये सुद्धा आनंदाने तपश्चर्या करायची असेल तरी स्वतःचं चित्त स्वतःवर प्रसन्नच असलं पाहिजे. आम्ही घरातल्या सगळ्या व्यक्तींना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो, अनेक देवदेवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो, समाजाने आमच्यावर प्रसन्न व्हावं म्हणूनही कितीतरी प्रयत्न करतो. पण माझ्या चित्ताने माझ्यावर प्रसन्न व्हावं यासाठी मात्र आमचे प्रयत्न अतिशय कमी पडतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर स्वतःच्या चित्ताची प्रसन्नता. आणि ती जर मला प्राप्त करायची असेल तर जीवनाचा हेतू समजून घ्यावा, तो स्पष्टपणे नजरेसमोर ठेवावा. संत संगतीमध्ये राहावं आणि संत संगतीमध्ये संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. या चातुर्मासामध्ये तरी का होईना परंतु संत संगतीमध्ये आम्ही राहावं. संत संगत प्रत्यक्ष जर आम्हाला मिळालेली नसेल तर संतांचे ग्रंथ आमच्यासाठी उपलब्ध आहे. जोपर्यंत ते प्रत्यक्ष मिळत नाहीत तोपर्यंत सद्ग्रंथाच्या वाचनामध्ये, पारायणामध्ये पण आम्ही आमचं चित्त गुंतवून ठेवू शकतो. आणि त्यामध्ये चित्त सतत ठेवण्याचा प्रयत्न म्हणून आमच्या मनामध्ये भगवंताविषयीचं प्रेम जागृत होतं, आत्मज्ञानाची तळमळ निर्माण होते आणि मग जीवनाला खरा अर्थ जो आहे तो प्राप्त होऊन जातो. म्हणून आमच्या जीवनाचे अविभाज्य दोन अंग आहेत. एक प्रपंच आहे, एक परमार्थ आहे. प्रपंच नेटका करावा शब्दाचा अर्थ आहे तो गरजेपुरता करावा, व्यवस्थित करावा, परंतु त्यामध्ये हव्यास नावाची गोष्ट ठेवू नये. जीवनामध्ये आस्वाद जरूर घ्यावा परंतु हव्यासाच्या मागे मात्र, चैनीच्या मागे मात्र जास्ती लागू नये. म्हणजे गृहस्थाश्रमही धन्य होतो आणि वानप्रस्थ वृत्तीने राहिलं की मग पुढच्यांचाही गृहस्थाश्रम धन्य होतो आणि आमचं उर्वरित आयुष्य सुद्धा अत्यंत नीटनेटकेपणाने जगण्याची व्यवस्था येते. वृद्धाश्रमामध्ये आमची हकालपट्टी होत नाही. या सर्व गोष्टी शांतपणे समजून घेऊन परमार्थ हा प्रपंच आणि आमचं पारमार्थिक जीवन दोन्हींनाही उजाळा देणारे विचार जे आहेत ते संतांच्या ग्रंथामध्ये असतात आणि म्हणून त्याचं मनापासून वाचन करावं, चित्तामध्ये ते साठवून ठेवावं आणि हळूहळू आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करावा. जय जय रघुवीर समर्थ.